पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। क्रीडा मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ओपन जिम आणि बास्केटबॉलचं उद्घाटन। राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते धुळ्यातील विद्यावर्धिनी कॉलेज प्रांगणात ओपन जिम बास्केटबॉलचं उद्घाटन करण्यात आलं आहे। यांसह मंत्रींच्या हस्ते मियावाकी वृक्षारोपण देखील करण्यात आले। क्रीडा व युवक कल्याण संचालनालयाच्या वतीनं व धुळे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते। येणाऱ्या काळामध्ये महाविद्यालय तसेच जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये ओपन जिम देण्यात येईल, जेणेकरून याचा खेळाडू विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे। तसेच सदर कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष युवराज करणकाळ यांच्यासह संस्थेचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते। मुख्य संपादक जतीन बोरसे। महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाच्या वतीने आज विद्यावर्धिनी महाविद्यालयामध्ये एक ओपन जिमचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आणि ओपन जिम देत असताना आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये गावखेड्यामध्ये किंवा गल्लीबोळामध्ये या ठिकाणी ओपन जिम दिल्या गेलेल्या आहेत। त्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही। या पुढच्या काळामध्ये महाविद्यालयामध्ये आणि जिल्हा परिषद शाळांमध्ये त्याचं इन्स्टॉलेशन करण्यात येईल, जेणेकरून त्याचा उपयोग विद्यार्थी घेऊ शकतील, आमचे विद्यार्थी बंधू भगिनी। आणि त्या दृष्टिकोनातून कॉम्पिटिशनमध्ये भाग घेता येईल, हेल्थ पण मेंटेन करता येईल आणि खेळाचा जो 1 तास असतो तो 1 तास त्यामध्ये ते एंटरटेन व्यवस्थित चांगल्या प्रकारे करू शकतील अशी शासनाची या ठिकाणी धारणा आहे। आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आजचं हे उद्घाटन या ठिकाणी ठेवलेलं होतं। आमचे सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा आग्रह होता की एक या ठिकाणी उद्घाटन करावं। कॉन्क्रीटीकरणासाठी त्यांना 7 लाख रुपये दिलेले आहेत आणि त्यांनी हॉलसाठी पण या ठिकाणी निधी मागितलेला आहे। त्या संदर्भात शासन सकारात्मक विचार करेल। विद्यावर्धिनी महासभेच्या प्रांगणामध्ये विद्यावर्धिनी कॉलेजच्या या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व सांस्कृतिक मंत्री आदरणीय कोकाटे साहेब यांच्या हातून ओपन जिमचं उद्घाटन आणि बास्केटबॉल च्या मैदानासाठी त्यांनी निधी दिला, त्याचं भूमिपूजन आणि मियावाकी हा विद्यापीठ आणि महानगरपालिकेचा जो जॉईंट व्हेंचरमध्ये कार्यक्रम आहे त्याचं सुद्धा त्यांनी वृक्षारोपण करून त्याचं उद्घाटन केलं। या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून 5000 रोपं आपल्या महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये लावणार आहेत। असा सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पडला। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल